डोंबिवलीतील एका रील स्टारचा आणखी एक घृणास्पद कारनामा समोर आलाय। डोंबिवलीतील वादग्रस्त रील स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर आणखी एक गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुण्यातील एका तरुणीनं मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्र पाटील यानं तिला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेसची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि तिला कागदपत्रांसाठी डोंबिवलीतील आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं। तरुणी ऑफिसमध्ये पोहोचताच त्यानं तिला एका खोलीत नेलं आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला। तसेच हा प्रकार कुठेही सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देखील त्यानं दिली। काही दिवसांनी पुन्हा कागदपत्रांसाठी बोलावून त्यानं बलात्काराचा प्रयत्न केला। विरोध केल्यावर तिला चोरीचा आळ लावत नग्न करून झडती घेण्याच्या बहाण्यानं अश्लील कृत्य केल्याचं समोर आलंय। या गुन्ह्यात सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरनं देखील अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे। सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तर आरोपी सुरेंद्र पाटील सध्या फरार आहे। गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत असलेल्या सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर संतापाची एकच लाट उसळली आहे। याआधीही तो पोलिसांच्या खुर्चीत बसून रील बनवल्यामुळे वादात सापडला होता, मात्र आता त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्यानं पोलिसांची कारवाई महत्त्वाची ठरणार आहे। सुरेंद्र पाटील याच्याबरोबर फिर्यादी वय वर्ष 19 यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली। त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आमिष दाखवलं की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो, कागदपत्र घेऊन ये। त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं। त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आईवडिलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर सुद्धा 29 मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळीसुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शारीरिक संबंध केले त्याचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्यावर सोन्याची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झडती घेतली त्याने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडती घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे। सदर प्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण 13 गुन्हे दाखल आहेत मानपाडा, कोळसेवाडी आणि MFC पोलीस स्टेशनमध्ये आणि आरोपी अजून मिळून आलेले नाही। त्यांचा ठाव ठिकाणा शोधतोय आम्ही, अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शंतनू कुकडे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याचं नाव आहे। शंतनू कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका सेलमध्ये अध्यक्षपदावरती काम करत होते। त्यांच्या विरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे पुण्यात आता एकच खळबळ माजली आहे। नमस्कार। समर्थ पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांनी असे प्रकारची जे फिर्याद दिली की एक जे व्यक्ती आहे त्यांचं नाम आहे शंतनू कुकडे, शंतनू सॅम्युअल कुकडे। त्याची एक रेड हाऊस फाउंडेशन आहे इथे नाना पेठेत आणि त्या फाउंडेशनच्या आधारे तो जे गरजू लोक आहे त्यांना नोकरी देणे किंवा त्याची आर्थिक मदत करणे किंवा राहण्याची व्यवस्था करणे असा तो इंट्रोड्यूस झाला त्या महिलाकडे आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर मग त्यांनी त्या 2 महिलेला, ती आणि त्याची एक मैत्रीण होती, त्यांना आणून रेड हाऊस फाउंडेशनची एक जे त्याची प्रॉपर्टी आहे जिथे त्याचं ऑफिस चालते त्या ते राहण्याची त्याची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी राहत असताना ॲज पर फिर्याद त्याने त्या जे महिला आहे त्याचे बरोबर जे आहे ते अनैतिक संबंध जे आहे ते ठेवले आणि हा इन्फॉर्मेशन जसंही आमच्याकडे प्राप्त झाली आम्ही समर्थ पोलीस स्टेशनला 51/2025 भारतीय न्याय संहिता 2023 त्याचे कलम 64(2) JM 75(2)
352 आणि त्याचबरोबर पॉक्सोचे कलम 8, 12 आणि 17 लावून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि पुढचा तपास जे आहे ते चालू आहे. या प्रकरणामध्ये आता अधिक तपास चालू आहे की ते जे NGO आहे ते NGO नेमका कुठे कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि त्यामध्ये धर्मदायक युक्त आणि संबंधित जे रेग्युलेटरी बॉडीज आहे त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेणे चालू आहे आणि नेमका त्याची जे फायनान्शियल स्थिती आहे ते काय आहे आणि फंडिंगचा जे विषय आहे त्याच्यात अधिक तपास चालू आहे. जसंही तपासामध्ये काही निष्पन्न होत आहे ते आपण आपल्या समोर ठेवूया. या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू होतं असा देखील आरोप केला जातोय. यामध्ये सध्यापर्यंत आपल्याकडे हे जे 2 महिला म्हणजे एक महिलाने कंप्लेंट आणि त्याच्या बरोबर एक महिला आहे त्याची कंप्लेंट वरना जे माहिती प्राप्त आहे आणि पुढे आम्ही जे माहिती आता अधिक तपास करीत आहोत जसा काही अँगल असा समोर आला तर नक्की त्यामध्ये कायदेशीर तसा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा त्याच्या बरोबर असोसिएटेड आहे, परंतु ह्याचा मेन जे आहे ते NGO घेऊन काही सामाजिक काम करणे किंवा असा आश्रय वगैरे देण्याचं काम करत होता. हो, हे साधारण 2 ते 3 महिन्यापासून असे प्रकारचा जे आहे ते चालू होता जेव्हापासून त्यांना आणून त्याच्या ऑफिसमध्ये ठेवलं होतं. सासू सुनेची अनेक भांडणे आपण पाहिली असतील, मात्र यावेळी जालन्यामध्ये एका क्षुल्लक भांडणावरून सासूचा सुनेनंच खून केला. जालन्यात सासूचा खून करून फरार झालेल्या सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शहरातील प्रियदर्शनी कॉलनीत भिंतीला डोकं आपटून सुनेनं सासूचा खून केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर सासूचा मृतदेह एका गोणीत भरला होता, मात्र गोणी तिला उचलता आली नसल्यानं सुनेनं मृतदेह तसाच ठेवून ती फरार झाली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय. तर त्यानंतर आरोपी सुनेला पोलिसांनी परभणी येथून ताब्यात घेतलंय. प्रतीक्षा शिंगारे असं आरोपी सुनेचं नाव आहे, तर सविता शिंगारे असं सासूचं नाव आहे. प्रतीक्षा शिंगारे हिचा पती लातूर येथे एका कंपनीत नोकरी करत असून सून आणि सासू या दोघीच घरात राहत होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सर, आज एक खून झालेला आहे. महिलेने आपल्या सासूचा खून केला. काय प्रकार घडलाय? जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे, तिथे एक महिलाचा मर्डर झाला आहे. ती महिलाचा मर्डर तिची सूननी केला आहे असं दिसत आहे. महिलाची वय 45 होती आणि ती जे आरोपी आहे त्याला आपण परभणीतून ताब्यात घेतलेला आहे. मृतदेह गोणीत टाकून काहीतरी असा प्रकार घडलेला की काय आपल्याला? हा, ते महिलाचा मर्डर करून गोणीमध्ये त्याची बॉडी टाकून ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती, पण ते हेवी होता म्हणून त्याला उचलला आला नाही आणि त्यांनी बॉडी ते ग्राउंड फ्लोअरवर सोडून ती पळून गेली. हे गोष्टी ती ज्या खोलीमध्ये ते राहत होते त्याच्या मकान मालकांनी बघितला आणि त्यांनी लगेच पोलिसला इन्फॉर्म करून घटनास्थळावर बोलवलं. तर त्या ठिकाणी म्हणजे कोण कोण राहत होते? त्या ठिकाणी किरायला राहत होते कोण कोण? म्हणजे परिवारात कोण कोण? हा, इथे घरीमध्ये फक्त काल रात्री ती मृतक बाई आणि ती सून होती. मुलगा जे आहे मृतकचा तो नोकरीसाठी लातूरला राहत होता आणि म्हणून ते फक्त हे दोघी लोक तिथे होते आणि राहणारे रेग्युलर बेसिसवर 3 लोक होते, पण ते मुलगा रात्री नाही होता तिथे. महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं कारण काय सांगितलं? म्हणजे जे प्रिलिमिनरी इंट्रोगेशन मध्ये त्यांनी भांडण असं कारण सांगितले आहे, पण जेव्हा ते सखोल चौकशी होईल तेव्हा कळेल की एक्झॅक्ट कारण याच्या मागे काय आहे.